दिल्लीच्या जहांगीरपुरी भागामध्ये जी दंगल उसळली हनुमान जयंतीला, त्याच्यावरचा एक वाद आता समोर येतो आहे. काही दंगलखोरांच्या ज्यांची जी दुकानं आहेत, अतिक्रमण आहेत, त्याच्यावरती बुलडोझर चालवण्याची मोहीम दिल्ली महानगरपालिकेनं हाती घेतली आणि नेमकं तुम्ही दंगे करणाऱ्यांचे आणि म्हणजे मुसलमानांचीच घरं पाडतात असा जो नेहमीचा आकांड तांडव असतो तो सुरू झाला. इथपर्यंत विषय थांबला नाही. तसे प्रत्यक्ष बुलडोझर तिथे आणले आणि जेव्हा ती दुकानं पाडली जात होती, JCBने अतिक्रमणं पाडली जात होती. खूप वर्षांपासूनची अतिक्रमण आहे. योगायोगानं ते फक्त जुळून आलं किंवा दंगे झाले आणि त्याच्यानंतर त्याच भागातले अतिक्रमण पाडायला सुरुवात झाली. ज्या मशिदीच्या समोर घडलं त्या मशिदीचं सुद्धा अतिक्रमण आहे. तिचं स्वतःचं गेट जे आहे ते मशिदीचं ते पण अतिक्रमित आहे. लगेच ठरल्याप्रमाणे कपिल सिब्बल, प्रशांत भूषण, दुष्यंत दवे हे सगळे लिब्रांडू सर्वोच्च न्यायालयात गेले आणि त्यांनी त्याच्यावरून स्थगन आदेश मिळवला. आता ती कारवाई थांबेल, म्हणजे प्रत्यक्ष आदेश त्यांच्या हातात पडल्याच्यानंतर तोपर्यंत ती कारवाई चालूच आहे. आता मुद्दा जो समोर येतोय तो असा की ह्याच्यामधले आपण प्रत्यक्ष 16 तारखेला हनुमान जयंतीला जी काही दगडफेक झाली त्याचे जे व्हिडिओ आता वेगवेगळ्या तुम्हाला न्यूज चॅनल्सवरती पाहायला भेटले, त्यावर खूप चर्चा चालू आहे, म्हणून मी त्याच्यावरती जास्त जात नाही. की मिरवणूक पुढं चालू आहे आणि मागून कसे त्याच्यावरती दगडफेक होती आहे किंवा चाचा रोजे के महीने में ऐसा क्यों, बडे मामू ऐसा क्यों कर, असा एक छोटा मुलाचा आवाज आहे. असे वेगवेगळे व्हिडिओ आहेत. ते किती खरे किती खोटे त्याच्याबद्दल काय हे सगळं चालू राहील. मुद्दा असाच आता समोर येतो आहे, या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे जेव्हा हे उघड झालं की ठरून हल्ला केला गेला होता, ह्याच्यासाठी आधी रात्री म्हणजे 15 तारखेला रात्री लाठ्या काठ्या घेऊन लोक कसे सज्ज असे व्हिडिओ समोर आलेले आहेत, दगड गोळा केलेले आहेत. म्हणजे ही मिरवणूक निघणार, त्या मिरवणुकीमुळे त्यांनी काहीतरी प्रक्षोभक वक्तव्य केले म्हणून चिडून जाऊन मुसलमानांनी त्यांच्यावरती दगडफेक केली, लाठी हल्ला केला असं जे सांगितलं जात होतं त्या सगळ्याचं बेंड फुटलं. हे सगळं उघडकीला झालं. आता स्पष्ट असं झालं की ही दंगा करायची ही सगळी नियोजन आधीच झालेलं होतं. जे सगळे व्हिडिओ आणि आता समोर येत आहेत सकृतदर्शनी, त्याच्यानंतर त्याच्याला जो मुख्य आरोपी आहे अन्सार, त्यालाही पकडला गेलेला आहे. त्या अन्सारला तुरुंगात जात असताना तो जसं काही विजयी मुद्रेनं चालला आहे असं जे त्याचं ते चित्र व्हिडिओ येतो आहे समोर. आणि ह्या अन्सारच्या आधीच म्हणजे प्रत्यक्ष आता पोलिसांच्या तपास आणि ह्याच्या आधीच ओवेसी असं म्हणतात की नाही वो तो मासूम आहे. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या की जो दंगा करतो आहे त्याला जर पोलिसांनी पकडलं तर त्याला प्रत्यक्ष तपास व्हायच्या आतमध्येच हे सर्टिफिकेट प्रमाणपत्र देऊन मोकळे की तो कसा निर्दोष आहे. त्याच वेळेस जसं बाकीचे तिथे जे दंगेखोराच्या नावाखाली जे 24-25 जण पकडले ह्याच्यामध्ये 7 जण हिंदूसुद्धा आहेत. पण असं कोणीही समोर येऊन हिंदू म्हणाला नाही की याच्यामुळे हिंदू खतरे में आहेत म्हणून. पण कोणी मुसलमान पकडला की ताबडतोब ओवेसी आणि बाकीचे लिब्रांडू छाती पिटायला सुरुवात करतात की मुसलमानांच्या विरुद्धामध्ये कसं आहे. आता हे जे सर्वोच्च न्यायालयामध्ये हे तथाकथित महान सगळे सुप्रीम कोर्टातले वकील कपिल सिब्बल आणि बाकीचे दुष्यंत दवे, प्रशांत भूषण वगैरे सगळे हे गेले, त्यांनी म्हणजे प्रत्यक्ष कोर्टामध्ये जाऊन ते कसे फसले. सुशांत सिन्हा यांनी अतिशय चांगला व्हिडिओ केला, तुम्ही ते जरूर पहा. परत ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही लक्षात घ्या जो विषय आता अतिक्रमणाचा येतो आहे. समजा एक अतिक्रमण आहे ते तुम्ही आज काढताय का उद्या काढताय का परवा काढताय, तुम्ही हा आरोप जरूर करा की हे भाजप राजकारण करतो आहे आणि ठरून तुम्ही नेमकं त्या दंग्याच्या मुहूर्तावरतीच त्या पार्श्वभूमीवरतीच हे अतिक्रमण पाडतात. हे आपण मान्य करू, कारण त्यावर चर्चा करत बसण्यात काय अर्थ नाही. विषय सरळ सिंपल साधा असा आहे की एक अतिक्रमण आहे आणि ते पाडण्यासाठी सरकारी यंत्रणा येते, ह्याच्यामध्ये आक्षेप घेण्याची मुद्दाच काय. कुठल्याही शहराचा DP डेव्हलपमेंट प्लॅन विकास आराखडा तयार होतो तेव्हा कुठे काय असावं हे पक्का असतं. ह्याच्यानंतर त्या तुम्ही दिलेल्या आखणीच्या पलीकडे जाऊन जर कोणी बांधकाम करत असेल, पलीकडे जाऊन जर काही अतिक्रमण असतील, ती अतिक्रमण भले वर्षानुवर्षाची असो, एकदा तुमच्या त्या शहराचा त्या भागाचा DP विकास आराखडा मंजूर झाल्याच्या नंतर त्याच्या बाहेरची प्रत्येक गोष्ट आपोआपच अवैध ठरते. ह्याच्यासाठी परत कोर्टबाजी करायची, त्याला लांबण लावायची, हे कशासाठी असा विचार का नाही समोर येते. आता ह्या सगळ्या दंग्याच्या निमित्तानं आणि पाडापाडी चालू आहे त्याच्या निमित्तानं मुसलमानांचं घर पाडलं का हिंदूचं घर पाडलं का अजून कोणा ख्रिश्चनांचं पाडलं, हा 1-2 मिनटं विचार बाजूला ठेवून हे अतिक्रमण आहे का. आता आहे, कारण की विकास आराखडा सगळ्यांच्या बरं. ह्याच्यासाठी प्रत्येक वेळी कोर्टामध्ये जायची गरज कशासाठी आहे. महानगरपालिकेचं एक काम आहे की तुम्ही दिलेल्या विकास आराखड्याच्या पेक्षा जास्तीचं जे काय असेल ते पाडा, कारण की ते अतिक्रमण आहे. त्यांना नोटीस का नाही दिली, मानवाधिकाराचं उल्लंघन कसं होते, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न, बाकीचे सगळे विषय उपस्थित का केले जातात. आणि हे राजकीय हत्यार आहे तर तुम्ही उलटं हेच राजकीय हत्यार, आत्ता महाराष्ट्रातले मी तुम्हाला उदाहरण देतो.
नारायण राणे यांच्या विरोधामध्ये त्यांच्या बंगल्याची मोजमापं घ्यायला महानगरपालिकेचे मुंबईचे अधिकारी नव्हते गेले काय अतिक्रमण आहे म्हणून, आणि केव्हाचं अतिक्रमण ते जर असले तर, आणि प्रत्यक्षात काही सिद्ध झालंच नाही. कंगना राणावतच्या ऑफिसचा एक भाग अतिक्रमण होता असं म्हणून मुंबई महानगरपालिकेनं पाडलं आणि सामनानी हेडिंग दिली, उखाड दिया. म्हणजे तुम्हाला जी काही ती काही कोणी दहशतवादी कृत्य करत होती का तिचं काही बाकीचं काही तिचं म्हणजे हे होतं, तसं नसताना सुद्धा तुम्ही एक म्हणजे केवळ राजकीय सुडापोटी तुम्ही केलेली कारवाई ही प्रत्यक्ष महाराष्ट्रानं अनुभवलेली आहे. ही जी कारवाई आत्ता झालेली आहे बुलडोझरची दिल्लीला जहांगीरपुरीमध्ये, समजा किती राजकीय देशापोटी आहे, पण प्रत्यक्ष केल्या गेलेली कारवाई योग्य आहे की नाही त्याच्याबद्दल कोण बोलणार. अतिक्रमण होतं, अतिक्रमण पाडलं, ह्याच्यामध्ये सगळ्या तथाकथित विचारवंत बुद्धिवादांनी चर्चा करण्यासारखं आहे काय. ओवेसींचं राजकारण आहे, ओवेसींनी असं म्हणावं, आपण समजू शकतो की मुसलमानांची तुम्ही घरं पाडायलात, मुसलमानांची दुकानं पाडायलात म्हणून. भाजपच्या लोकांना काय आनंद होईल की बरं झालं त्या निमित्तानं बाबा तुम्ही हे पाडलं म्हणून, ज्यांनी दंगे केले त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दंगे केले, जिथून दगड आल्या नेमक्या त्या मस्जिदच्या जवळचे अतिक्रमण काढले. या निमित्तानं का होईना दिल्लीमधले अतिक्रमण जर हटणार असतील त्याच्यावरती आक्षेप काय आहे, किंवा असा मुळात युक्तिवादच कसा होऊ शकतो की 20 वर्षापूर्वी खून केला होता, 20 वर्ष तुम्ही काय झोपले होते का, आणि आता कसं काय तुम्ही मला अटक करता. म्हणजे 20 वर्ष तुझ्या तपास यंत्रणानं काम केलं नाही म्हणा, किंवा पोलिसांना तू सापडला नाहीस म्हणा, पुरावे नाही म्हणा, म्हणून तुला सोडलेलं. आता जर तुला पकडलं तर त्या गुन्हेगारासाठी हा बचाव कसा होऊ शकतो की 20 वर्ष माझा तपास नव्हता केला, मला मोकळं सोडून दिलं होतं तुम्ही, बाकीचे पण मला चोऱ्या माऱ्या करायला संधी दिलेली होती, आणि आताच कसं काय तुम्ही पकडायला लागला. ही चर्चा करायचं कारणच काय असा आमचा मुद्दा आहे. हिंदू असो मुसलमान असो, कुठलाही गुन्हा घडल्याच्या नंतर त्याच्यावरती कारवाई आज उद्या परवा उशिरानं होईना केव्हा ना केव्हा तरी होणार आहे, हे पहिले गृहीत धरा, किंवा ती किमान झाली पाहिजे हे गृहीत धरा. आणि ह्यांना बचाव करण्यासाठी इतके मोठे मोठे वकील जेव्हा आपले डोकं लावून तिथं खर्च करतात आणि न्यायालयाचा वेळ घेतात आणि सगळी प्रक्रिया लांबवतात, हे कशासाठी. यापूर्वीसुद्धा आम्ही CAA असो, रोहिंग्या मुसलमानांचा प्रश्न असो, सेंट्रल विस्टा बिल्डिंग असो, दिल्ली दंगे असो, कृषी कानून असो, प्रत्येक वेळी न्यायालयामध्ये जायचं, चाललेल्या प्रक्रियेला अडथळा आणायचा आणि वेळ काढूपणा करायचा, पैसा वेळ शक्ती खर्च करायची, हे डाव्यांचं एक व्यवच्छेदात्मक लक्षण होऊन बसलेलं आहे. कुठलाही विषय उचलायचा आणि प्रत्येक वेळी त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून थप्पडच बसलेली आहे. तुम्ही एखादा मूलभूत प्रश्न घेऊन तिथं जात आहात, त्याच्यासाठी लढत आहात, हे समजून घेता येऊ शकतं. पण हे जे अतिक्रमण करणार आहेत ते कोणी असो, त्यांची बाजू घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचं कारणच काय आहे. परभणीचं एक तुम्हाला मी प्रसंग सांगतो. 77-78चा मानवत खून खटला म्हणून एक अतिशय गाजलेलं प्रकरण होतं. ते जे आरोपी होते त्यांच्या बाजूनं वकील पत्र घेण्यासाठी म्हणून तिथले एक सन्माननीय पुढारी शेतकरी कामगार पक्षाचे अण्णासाहेब गव्हाणे उभे राहिल्याच्या नंतर त्यांना विरोध करण्यासाठी म्हणून बारच्या वतीनं माझे वडील आणि बाकीच्या लोकांनी आक्षेप काय घेतला की तुम्हाला किमान काहीतरी नैतिकता पाहिजे, तुम्ही या गुन्हेगारांचं वकीलपत्र घेताच कशासाठी. आणि अक्षरशः त्यांनी मान्य केलं की माझी चूक झाली आणि मी ह्या गुन्हेगारांचं वकीलपत्र घेणार नाही. नैतिकता म्हणून, प्रत्यक्षामध्ये वकील म्हणून तुम्हाला प्रत्येक गुन्हेगाराचं किंवा कोणाचाही आरोप तुमच्याकडे जो असेल त्याचं वकीलपत्र घेणं व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला काही हरकत नाही, पण नैतिकदृष्ट्या हे चूक होतं आणि ते त्यांनी मान्य केलं. इतक्या त्या एका छोट्या प्रदेशापुरता जो विषय होता तो मानवत खून खटला गाजलेलं प्रकरण आहे. ते इथं एवढा मोठा विषय आहे, अतिक्रमणाचा विषय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, कपिल सिब्बल आणि दुष्यंत दवे आणि हे सगळे प्रशांत भूषण वगैरे इतके महान वकील आहेत, सगळे महान या अर्थाने की त्यांची कारकीर्द अनुभव खूप मोठा आहे. यांना काहीच वाटत नाही नैतिक पातळीवरती. पुन्हा पुन्हा जेव्हा हे असे प्रश्न घेऊन समोर जातात आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काहीच म्हणजे त्याला काय म्हणतो आपण की ते टिकू शकत नाही, हे माहीत असतं. हे माहीत असताना सुद्धा या व्यवस्थेचा गैरफायदा खरं तर व्हायला असं पाहिजे होतं की जी काही कारवाई अतिक्रमणाच्या संदर्भातली जी काही कारवाई असेल ती रोखता येणार नाही असा खरं तर नियमच करायला पाहिजे. विकास आराखड्याच्या बाहेरच्या ज्या काही गोष्टी असतील त्याच्याबाबत जेव्हा केव्हा कुठली महानगरपालिका कारवाई करेल त्याला रोखता येणार नाही असं एकदा ठरवा स्पष्टपणे, तर त्या विकास आराखड्याला काहीतरी किंमत आहे. जर तुम्ही अशा पद्धतीनं न्यायालयामध्ये जाणार, न्यायालय पुन्हा त्याच्यावरती काय स्थगन आदेश म्हणजे पुन्हा थांबवा. जो बुलडोझर सकाळपासून चालू होता तो थांबवला आणि बाकीचे जसं काहीतरी विजय मिळवला अशा पद्धतीनं बोलत आहेत.
त्याच्यामुळे जहांगीरपुरीमधला हा जी बुलडोझरची दादागिरी तशा अर्थाने किंवा बुलडोझरची मी दमदार कामगिरी म्हणतो की तिच्यातून हे सिद्ध झालेलं आहे की जर अशा पद्धतीची ठामठोक कारवाई केली तर त्याचा एक परिणाम म्हणून ह्या दंगेखोरांना आळा बसेल. त्याच्यामुळे ह्याकडे पाहता की तांत्रिकदृष्ट्या किंवा तुम्ही त्याचं घर पाडू शकता की नाही पाडू शकता, ते अतिक्रमण आहे की नाही एवढं फक्त पहा. कुठलाही चांगला जरी माणूस आहे त्यांना अतिक्रमण केलेलं, गुन्हेगार तर सोडाच, तरीही ते अतिक्रमण पाडलं गेलं पाहिजे. याच्यावरची ही उसंतवाणी. जहांगीरपुरी दंग्याचे कपट उघड हो नीट तपासात. मासूम अन्सार बोलतो ओवेसी करणीही कैसी यांची बघा. भारतात दुजे मिनी पाकिस्तान करू हिंदुस्तान खिळखिळा. 47ची काढली खपली भावना जपली विषारीही. पाकहुनी जास्त या देशी मुस्लिम वागती गनिम बनू नका. भारत पूर्वीचा नाही तो बरं का कायद्याचा ठोका बसणार. कांत ताठ राहो भारताचा कणा हिणकसपणा जावो सारा हिणकसपणा जावो सारा. हा एक मुद्दा लक्षात घ्या की जो मी आवर्जून ह्याच्यामध्ये घेतलेला आहे की पाकिस्तानपेक्षा जास्त मुसलमान भारतामध्ये आज राहत आहेत. भारतातल्या मुसलमानांची लोकसंख्या ही पाकिस्तानमधल्या एकूण मुसलमानांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. हा देश सहिष्णू आहे. हा देशाला अतिशय उच्च अशी उदात्त अशी उदारमतवादी परंपरा आहे. त्या ठिकाणी तुम्ही गुण्यागोविंदानं राहणं अपेक्षित आहे. राहा, तुम्ही आमचे बांधव आहात. पण अशा पद्धतीनं जर दंगेखोरपणा केला जात असेल तर त्याच्यावरती अतिक्रमण काढण्याच्या निमित्ताने का होईना जर कारवाई होत असेल तर त्या कारवाईचं स्वागतच आहे. त्याच्यावरती जर कोणी छाती पिटून घेणार असेल तर त्यांनी पिटून घ्यावी, त्याला दुसरा काही पर्याय नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.